अहिल्यानगरच्या नेप्ती बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले. कांद्याला 2 रुपये आणि 14 रुपये प्रति किलोचा भाव. अवकाळी पाऊस आणि कडक उन्हामुळे कांद्याचा दर्जा खालावल्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. धुळे जिल्ह्यात 15 मे नंतर कपाशी पेरणीला सुरुवात होणार. मात्र पेरणीआधीच खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. उत्पादन वाढणाऱ्या खतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी नाराज. बीडच्या आष्टीमधील करेवड गावात वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आमदार सुरेश धस यांचे आदेश. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा निकष बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर. कृषी आयुक्तालयाची सकारात्मक भूमिका. जिओ टॅगिंग बंधनकारक असणार. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा परतावा. मात्र माहूरचे शेतकरी वंचित. अधिकाऱ्यांच्या चुकीचा आरोप करत किनवट उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन. पीक विमा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. साखर निर्यात बंदीचा सर्वाधिक फटका कारखानदारांना बसणार. साखर उद्योग तज्ज्ञ विजय अवताडे यांचं मत. तर शेतकऱ्यांच्या एफआरपीवरती मात्र मोठा परिणाम नाही. अवताडेंची प्रतिक्रिया. अमरावतीत आजपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा. 18.81 कोटींची थकीत देयक न मिळाल्यामुळे कंत्राटदार आक्रमक. देखभाल दुरुस्तीची कामं बंद करण्याचा निर्णय. नाशिकच्या मालेगावात उष्णतेच्या तीव्रतेनं विहिरींनी तळ गाठला. पाण्यासाठी विहिरींच्या खोलीकरणासाठी सुरुवात. तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या. नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टंचाईमुळे नागरिक त्रस्त. अनेक पेट्रोल पंप ड्राय झाल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय. इंधन कंपन्या जवळ असून सुद्धा पुरवठा विस्कळीत. परभणीमध्ये तापमानाचा पारा वाढला. ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. पाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी गावात येत असल्याचं समोर. वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढला. 43.8 अंश सेल्सिअस तापमानामुळे नागरिक हैराण. ढगाळ वातावरणानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जनजीवनावरती परिणाम. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढला. तापमान 45 अंशांवरती पोहोचल्यामुळे नागरिक हैराण. प्रशासनाच्या सूचनेनंतर मुंबई नागपूर महामार्गावरती अत्यावश्यक वाहनांची सुवर्दळ. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळूस भागामध्ये पाणी प्रश्नावरती महिलांचा संताप. एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन. 8 दिवसांनी आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप. तोडगानं निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांवर. उकाड्यानं नागरिक हैराण. दिवसा ऊन आणि सायंकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी. दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा. दोघांचा मृत्यू. लोहारे गावात वीज कोसळून 42 वर्षीय महिलेचा मृत्यू. तर डिग्रस गावामध्ये घराची भिंत अंगावरती कोसळून 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. अनेक ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना. झाडंही कोसळली. परभणीमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावरती झाडं उन्मळून पडली. रस्त्यावरती पडलेली झाडं हटवण्याची प्रवाशांची मागणी. धुळे जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना पुन्हा गती. 451 पैकी 238 योजना पूर्ण तर 213 योजनांची कामं सुरू. ठेकेदारांची 40 कोटींची थकीत बिलं लवकर दिल्यानंतर कामांना वेग येणार. केंद्र सरकारकडून सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानंतर चांदी 3 लाखांकडे. 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 13 ते 15 हजार रुपयांची वाढ. तर चांदीच्या प्रति किलो भावामध्ये सुमारे 30 हजार रुपयांची वाढ. नागपुरात सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला. 10 ग्रॅम सोनं 1,63,000 2 दिवसात 9 हजारांची वाढ. दरवाढीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी. सराफा बाजारात नाराजी. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. महानगर गॅस लिमिटेडच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवर. ठाण्यात 2 रुपयांनी सीएनजी महागल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी. सीएनजीचे दर कमी करा नाहीतर मीटरमध्ये वाढ करण्याची रिक्षा चालकांची मागणी. सीएनजीचे दर वाढल्यामुळे रिक्षा चालवणं कठीण झाल्याची प्रतिक्रिया. मुंबई पालिकेत मनसे आणि एआयएमआयएम यांचं कार्यालय एकमेकांच्या शेजारी. दोन्ही पक्षांचे फलकही अगदी एकत्र झळकताना दिसतायत. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरनं पालिका पुन्हा ॲक्शन मोडमध्ये. पालिकेकडनं मराठी पाट्यांसाठी तपासणी मोहीम सुरू. नियम मोडल्यास कारवाईचा इशारा. 24 वॉर्डातील 24 निरीक्षक ए वॉर्डमध्ये एकत्र तपासणी करणार. पुढील 24 दिवस दररोज एका वॉर्डात संयुक्त तपासणी मोहीम राबवणार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला शिवसैनिक विरोध करणार. लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा. इचलकरंजीमध्ये पाणी प्रश्नावर राजकारण तापलं. सत्ताधाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले. सर्व यंत्रणा सुरळीत असून शहराला आता 1 दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय. साताऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरकुलांचा भव्य लोकार्पण सोहळा.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. योजनेसाठी 10,000 कोटींच्या निधी वितरणाचाही कार्यक्रम. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनात काहीही चुकीचं नाही. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी पंतप्रधानांची भूमिका समंजस असल्याचं नीलम गोऱ्हे यांचं मत. विरोधक वैफल्यातून टीका करत असल्याचा गोऱ्हेंचा आरोप. नागपूर विमानतळ विस्ताराला केंद्राची मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. टप्प्याटप्प्यानं विमानतळाचा कायापालट होणार. भविष्यात 3 कोटी प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट. शिर्डीमध्ये निबे समूहाचा भव्य डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब सज्ज. 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. या प्रकल्पातून दरवर्षी 5 लाख बॉम्बशेलची निर्मिती केली जाणार. त्यामुळे शिर्डी आता संरक्षणाचं केंद्र बनणार. जोया लुकासनं कोचीमध्ये जोया लुकास प्राईड 2026 पार्टनरशिप रेकग्निशन अँड इनोव्हेशन इन डिझाईन एक्सलन्स या 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं. जॉय लुकास आणि जॉली जॉय लुकास यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. कार्यक्रमाला देश विदेशातील उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.